बघा, आजच शहरातल्या सांस्कृतिक केंद्राची इमारत कोसळली आहे. त्याखाली 2 मजूर आणि 1 तानबा दगावले. हा बचावलेल्या मुलीचा फोटो आहे. हा जर उद्याच्या पेपरात छापायचा झाला तर शीर्षक काय द्याल? विचार करा आणि सांगा मला. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. SSC ला दुसरा आलो तो सर शाळेत, मराठीत पहिला. भूमितीत जरा लडबडलो. त्यानंतर SP कॉलेजला ऍडमिशन घेतली सर मी. तुमचं पण तेच होतं ना कॉलेज? खरं तर सर आपण गेल्या वर्षी भेटलो होतो. हो का? हा, तुम्हाला नाही का तो पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला होता तेव्हा तुम्ही कोटावळे काकांच्या घरी आला होतात बघा, तेव्हा. सर तुमची ती बातमी वाचूनच ठरवलं होतं की आपण पण पत्रकारिता करायची. नाही म्हणजे हे काय मी मला नोकरी मिळावी म्हणून सांगत नाही बरं का, मुद्दाम नमूद करतो. नाही मग आधी नुसतं भेटायचं किंवा फोन करायचा ना. चहा घ्या सर, घ्या. नाही तुम्ही घ्या, माझ्या 8-10 होत राहतील. अहो 2दा केला होता सर फोन मी. ते नेवळेकर म्हणून कोणतरी होते. कोणीतरी नाही, या वर्तमानपत्राचे संपादक असतात. होय काय? हा तेच ते संपादक साहेब होते. त्यांनी फोन उचलला आणि सांगितलं तुम्ही नाही ऑफिसमध्ये. मग त्यानंतर निरोप पण ठेवला होता सर मी. माझ्यामध्ये तसा चांगुल पण आहे बरं का. सर हे काय खडखडलं? ते कुठल्याही न्यूजपेपर ऑफिस हृदय सारखं धडधडत असतं, त्याला टेलिप्रिंटर असं म्हणतात. टेलिप्रिंटर? हां, तिथे UNI PTIच्या न्यूज येतात महत्वाच्या, स्टेट लेवलच्या, नॅशनल लेवलच्या. फाडून आणा. हा, त्यांना आयटम्स असं म्हणतात. आयटम्स? सर मार्गदर्शन, थँक्यू. काय भोसले, PTI म्हणजे काय हो? PTI म्हणजे सर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि UNI म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफ इंडिया. हा करेक्ट. काय कपाळ? हा सर हे PTI वाचा. सर इंग्रजीमध्ये आहे. भाषेची आवड आहे ना तुम्हाला? हो वाचा. साहित्य रत्न अवॉर्ड्स डिक्लेअर. PM इज गोइंग टू हाँगकाँग टुमॉरो. CM हॅज अनाउन्स न्यू स्कीम. पुरे एक काम करा, ते ट्रान्सलेशनला द्या. त्यांना म्हणाव हे सांस्कृतिक केंद्रासोबत जोडायचंय आणि पान नंबर 3 आणि 8 कुठपर्यंत पोहोचलं विचारलं म्हणा भागवत. काय काय करायचो नाही आपण वेड्या वेड्यासारखं. मी मान्य, एकदा भेटून निघालो होतो आणि तू डोक्यावर हात ठेवायचा विसरलास. घरापर्यंत जाऊन धावत आले होते मी परत, आठवतंय? मी तुला स्मिता पाटील आणि तू मला सुनील गावस्कर नावाने पत्र लिहिणं काय? हे मागे धूळ आहे. काय काय झालं नाही आपण वेगळे झाल्यानंतर? बेल बॉटम गेल्या, जीन्स पॅन्ट आल्या, वाडे जाऊन या, इमारती यायला लागल्या. बघ ना, 5 मजली काय ना. रंगीत TV काय आले, म्हणजे ते डिजिटल घड्याळामध्ये एका क्षणात वेळ बदलावी. तसं 80चं 89 झालं ना. 80 सालातून 89 सालात डायरेक्ट. कळलंही नाही. आपल्या त्यावेळेच्या पुण्याचे आणि प्रेमाचे अवशेष शिल्लक आहेत फक्त. पत्र लिहायचं प्रमाण कमी झालं आता. छे, रोजची 200-250 पत्र असतात वाचकांच्या पत्रव्यवहारात. हो? विविध विषयांवरची. म्हणजे काही लोक तर ठरलेली आहेत, आवर्जून येतात, सांगतात हे चांगलं केलं, ते वाईट केलं. परवा ते पटवर्धन काका आमचे इथं उभं राहून नेवळेकरांना म्हणाले, नेवळेकर वर्तमानपत्रात पुन्हा अशी भाषा वापरली तर जोड्याने आणू म्हणून. अशी लोक आहेत म्हणून पेपर सुरू आहेत. अगं आता हे भाबडं आणि पोएटिक विधान नाहीये. पेपर जाहिरातींवर सुरू आहेत. अरे पेपर जाहिरातींवरच सुरू आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे. 50 पैशाला 10 पानांचा पेपर कसा परवडतो? नाही तर तुमची दैनिक हिंदुस्तानची जाहिरात विभागाची माणसं मागच्या आठवड्यात 2दा ऑफिसला येऊन गेली. जाहिरात द्या, जाहिरात द्या, जाहिरात द्या. क्वार्टर पेज जाहिरातीवर 6 छोट्या जाहिराती मोफत घेऊन टाका. ते पॅकेज घ्यायला पाहिजे होतं. रिक्षा रिक्षा. काय का स्वप्न? हां, तुला काय वाटतं, घेतलं असतं पॅकेज, त्या जाहिराती दिल्या असत्या तर मी काढून टाकली असते का नावं बातमीतून? मग कदाचित हे सगळं तुझ्यापर्यंत आलंही नसतं. अरे तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या नकळत अनेक गोष्टी घडतच असतील की कळतही नाही आजकाल कोणाला. अनेक लोक सर्रास सिग्नल तोडून निघून जातात. खूप राग आहे तुम्हाला त्यांचा, पण मग मी विचार करतो, मी या लोकांना अडवू शकणार आहे का? तर नाही. माझ्या हातात आहे सिग्नल लाल असेपर्यंत थांबणं, मी थांबणार. माझ्या हातात आहे नावांसहित बातमी छापणं, मी छापणार. चल मी या मागच्या रस्त्याला जाते चालत, मला मिळेलच तिथे रिक्षा. अगं थांबली असतीस थोडा वेळ. नाही नको, तसंही काम होणार नाहीये, मग नाही थांबत उगाचच. आता येणार आहे चिन्मय तुमच्याकडे. समुद्रामधली तुमची भूमिका कशी आहे? भास्कर नावाचं कॅरेक्टर आहे. आम्हाला आत्ताच जाणवलं की आमच्या दोघांचेही कॅरेक्टर्सना आडनावं नाही आहेत. अच्छा. नाटकात ती कादंबरी ते दिलेली नाही आहेत आणि म्हणूनच ती कॅरेक्टर्स खूप युनिव्हर्सल आहेत. वा. एक कपल जे
एका आडवारी म्हणजे नॉर्मली आपण विकेंड्सला फिरायला जातो, तर हे ठरवून एका आडवारी एखाद्या गुरुवारी वगैरे एका सीसाईड रिसॉर्टवर जातात. त्या रिसॉर्टवर ते एक रात्र आणि दुसरा दिवस राहतात आणि त्या अख्ख्या दिवसात त्यांच्यामध्ये घडणारा जो घटनाक्रम आहे आणि त्याच्यातून तिचं उलगडत जाणारं आयुष्य आणि त्याचे काही बळकट होत जाणारे संशय, ह्याच्याबद्दलचं ते अख्खं नाटक आहे. अशा कथा, अशा कादंबऱ्या म्हणा, अशी नाटकं म्हणा, ह्या आधीही खूप मी पाहिली होती किंवा ह्या विषयाला घेऊन. पण समुद्राचा जो सेकंड हाफ आहे ज्याच्यामध्ये असं वाटतं की हां हे झालं, आता ह्याच्या पुढे काय, ह्याच्यातनं मार्ग कसा काढणारी दोन माणसं, तो जो मिलिंद बोकीलांनी लिहिलेला आहे ना, तो मला असं वाटतं की त्याच्यामुळे मी जास्त हुक झालो हे नाटक करायला. स्पृहा तुझी कशी आहे मग यातली व्यक्तिरेखा? नंदिनीची जी भूमिका आहे यातली किंवा ती जी व्यक्तिरेखा आहे ती खूप जास्त खोल आहे. म्हणजे ती वरवर दिसताना खूप नॉर्मल वाटते, पण कुठेतरी तुम्हाला हे जाणवत राहतं की कुठेतरी काहीतरी चुकतंय. ते काय चुकतंय आणि ते का चुकतंय ह्याचा तो सगळा बाहेरून आतमध्ये जाणारा जो तिचा प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं की एखाद्या स्त्रीचे लग्नाबाहेर संबंध येणं ही आपल्याकडे एक टॅबू आहे, आपल्याकडे ते निषिद्ध मानलं गेलंय. हे नाटक अजिबात एकदाही कुठेही ती बाई त्यात सॉरी म्हणत नाही, कारण तिचा स्टँड हा आहे की त्या क्षणी मला ते योग्य वाटलं म्हणून मी ते केलं, माझ्या मनाने मला ते करायला परवानगी दिली होती. सो इतकी प्रामाणिक, इतकी खरी आणि इतकी ती आतून बोलणारी अशी बाई आहे. तिला वरवरचं काही नको आहे किंवा किंबहुना तिचा त्रासच हा आहे की तिचा नवरा पोहोचूच शकत नाही आहे ती काय म्हणते त्यापर्यंत. आणि त्यापासनं की आपण काय बोलतोय हे आपला नवरा समजूच शकत नाही आहे इथपासनं ते त्याने सगळंच समजून घेण्यापर्यंत जो तिचाही एक बदललेला प्रवास आहे तो साकारण्याची या कॅरेक्टरने मला संधी दिली. मला एक सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट जी या नाटकातनं किंवा याच्या प्रयोगातनं मिळाली ती ही होती की प्रयोग पाहिल्यानंतर मिलिंद बोकील मला असं म्हणाले की खूप बरं वाटलं मला हे बघून, कारण मी विचार केला नव्हता समुद्राचं नाटक होऊ शकतं, पण स्पृहा तुला कळलंय काठावर राहणं म्हणजे काय. वा, सो ते तू केलंयस. सो ही आय थिंक मला मिळालेली सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे. समुद्र या नाटकातला एक प्रसंग बघण्याची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. प्रसंगाबद्दल थोडीशी पार्श्वभूमी एवढीच देतो. नंदिनी आणि भास्कर दोघं नवरा बायको आहेत. दोघांच्या लग्नाला 11 वर्ष झालेली आहेत असं आम्हीच ठरवलंय. त्यांना एक लहान मुलगा आहे जो बोर्डिंग स्कूलमध्ये असतो आणि ते ज्या रिसॉर्टमध्ये आता राहायला आलेले आहेत त्या रिसॉर्टमधला त्यांच्या स्टेचा हा दुसरा दिवस आणि 2 कॅरेक्टर्स त्यांच्यातला डिस्कनेक्ट, संवाद आणि सुसंवाद हे सगळंच ह्या सीनमधनं आपल्याला कळतं. तर आपण हा सीन करूया. वा. आपतेष्टांपासून त्रास उत्तम. का असं बोलतोयस तू? मला जे वाटतंय ते मी बोलतोय. काय कारण आहे असं वाटायचं भास्कर? I don't know why I have to say this, but तुला माहितीये तरी का रे माझं किती प्रेम आहे तुझ्यावर? तुझं काय स्थान आहे माझ्या आयुष्यात ते? पण तुझं जे काही चालतं ना ते कळत नाही ग मला. म्हणजे काय? माझं काय चाललेलं असायचं? म्हणजे काय चालतं तुझ्या आत, तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात? दिवसभर कसला तरी विचार करत बसलेली असतेस, काहीतरी वाचत असतेस आणि आजपर्यंत मी कधी विचारलं नाही, पण ऑनेस्टली काय करता काय भेटून तुम्ही ते तुमचे सगळे मित्र मैत्रिणी? मी घरी असते म्हणून मी काही छंद लावून घेतलेत, माझ्या आवडीची कामं आहेत ती सगळी आणि माझे मित्र मैत्रिणी आहेत. हो, पण तू त्यातच मग्न असतेस कायम. हो, मग मग्न असणारच माणूस, मग्न असणारच. तू नसतोस का तुझ्या व्यवसायात मग्न? तू तर किती गुंतलेला असतोस. अरे माझं माझ्या व्यवसायात गुंतणं हे आपल्या सगळ्यांसाठी, आणि हे बघ ते जे काही आहे ते उघड आहे. तुझं सगळं म्हणजे ते ते तुझं तुझं तुझंच. हो का? मग तसं ते प्रत्येकाचं असतं. प्रत्येकाचं तेल घेत गेलं, नवरा बायको मध्ये कशाला पाहिजे? का नसावं? का नसावं? मला लॉजिकली एक्सप्लेन बरोबर, कर. असावं असावं, असू दे असू दे, पण निदान माहित तरी असावं. अरे विचारल्याशिवाय माहिती होईल का? मुळात
मुळात तुला हे सगळं समजून घेण्यात रस आहे का, इच्छा आहे का? चल ना, मी काही सांगितलं तर ते कळेल का तुला? तू शांतपणे ऐकून घेशील माझं? दिस इज सो अनफेअर नो, नंदिनी. दिस इज नॉट अनफेअर. अरे मी तुला विचारलं नसेल कधी, पण ऐकून घेणार नाही असं मी कधीही नाही म्हटलं. एक मिनिट, तुझ्या मनात हेच खतखत आहे ना की माझे मित्र कोण आहेत, कोणाशी माझी मैत्री आहे? हे बघ, खतखदत बितखदत काही नाहीये. माझं मन स्वच्छ आहे, तर तू त्यात खतखत बितखत कुठून शोधून काढलीस तुझं तुला माहिती. आय डोंट थिंक सो. इट इज सो. ओके ओके दे. माझी मैत्री होती, गणेश राजोपाध्येशी होती. हा काही कुणी ग्रेट माणूस नव्हता, तो रेल्वेत होता, आपल्या इथं बदली होऊन आला होता. पण जुन्या देवळांचा अभ्यास होता त्याचा, छंद म्हणून. त्यातली बरीच माहिती होती त्याला आणि ते सांगायची हातोटी पण होती. पण ते सोड, ते महत्वाचं नाहीये, ते सोड. मुख्य म्हणजे तो आईची शपथ मी ऐकतोय नंदिनी. आणि हे बघ, तू जे काही सांगणारस ना ते सगळं मला ऑलरेडी माहिती आहे. अगं हे प्रत्येक घरात असंच असतं. नवऱ्याचं सर्कल वेगळं, बायकोचं सर्कल वेगळं, मुलांचं सर्कल आणखीन वेगळं. मग तुमची आपापसात मैत्री होते, तुमची ओळख होते. आता तुमचे ते आनंदराव मास्तर माझेही खूप चांगले मित्र झालेत की. हां, मस्त गावाकडचा माणूस आहे, छान गप्पा मारतो, चावट जोक सांगतो, आपल्याला आवडतात. त्यात काही अडचणच नाही आहे. पण तुम्ही जेव्हा काय पण काय खतखत नाहीये. तुला भूक नाही लागली? आपण काहीतरी ब्रेकफास्ट ऑर्डर करूया ना, तर आपल्याला वाळत टाकून निघून जातील. अस्कर तू प्लीज ऐक, मी काय आधी सांगते. ब्रेकफास्ट बोलूया ना, आपण आहोतच, बोलूया.